नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत, गव्हर्नमेंट ITI जळगाव, व्हिजिटिंग फॅकल्टी. मी पुन्हा घेऊन आलेलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HKमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मुलांनो, मी जसं मागच्या व्हिडिओत म्हटलेलं होतं की क्वालिटी चालवायची युनिट संपलेला आहे, पण मी सिलेबस बघितला तुमचा ESचा. त्यामध्ये मला अजून 2 पॉईंट दिसले की एक फिशबोन आणि एक होता PDCA. PDCA म्हणजे PDCA एक सायकल आहे जी क्वालिटीचं. तर असे क्वालिटीचे आपले 2 टॉपिक जे आहे ते उरलेले होते, म्हणून मी आज पुन्हा क्वालिटीचं व्हिडिओ बनवतो आहे. आणि त्यात हे आपण जे लास्टचे 2 टॉपिक आहे ते आपण कवर करून घेऊ. ठीक आहे, तर आपण पहिले सुरू करूया व्हॉट इज फिशबोन. फिशबोनपासून सुरू करू. 2च टॉपिक उरलेले आहे, एक आहे फिशबोन आणि दुसरं आहे PDCA सायकल. तर फिशबोन म्हणजे नेमकी काय असतं, तर फिशबोनसुद्धा ही एक काय एक टेक्निक आहे, क्वालिटीची एक टेक्निक आहे. बरोबर, आपण जसं क्वालिटीचे खूप सारे टेक्निक्स शिकलो, जसं की 5S शिकलो, त्याच्यानंतर कायझन शिकलो, बरेचसे काही QMS वगैरे होत्या, या सिस्टम शिकलो. आता हे काय आहे, फिशबोन आहे. तर फिशबोन म्हणजे नेमकी काय, तर फिशबोन म्हणजे ह्या वर्डवरती बघा की हा मास्याचा जो स्केलेटन असतो त्याला आपण फिशबोन म्हणतो. बरोबर, तर मास्याच्या स्केलेटनला आपण फिशबोन म्हणतो, म्हणून याला हे नाव दिलेलं आहे व्हॉट इज फिशबोन. फिशबोन टेक्निक दिलेलं आहे. ठीक आहे, तर डॉक्टर काओरू इशिकावा हे एक जॅपनीज क्वालिटी स्टॅटिस्टिशियन होते. ठीक आहे, यांनी ही फिशबोन डायग्राम जी इन्व्हेंट केलेली होती. त्यांचं जे सरनेम होतं ते इशिकावा होतं. ठीक आहे, त्यामुळे ह्या डायग्रामला आपण इशिकावा डायग्रामसुद्धा म्हणतो, किंवा मग याला कॉज अँड इफेक्ट डायग्रामसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर याला 3 वर्ड आहे, एक म्हणजे फिशबोन डायग्राम, दुसरं म्हणजे इशिकावा डायग्राम, तिसरं म्हणजे कॉज अँड इफेक्ट डायग्राम. आता कॉज अँड इफेक्ट डायग्राम म्हणजे तरी काय, की ह्या फिशबोनच्या अंतर्गत म्हणजे ह्या टेक्निकच्या अंतर्गत काय करायचं असतं की वेगवेगळे कॉजेस जे असतात, म्हणजेच कारणं, ते आपल्याला शोधायचे असतात. मग कसले कारणं, तर तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये जे काही प्रॉब्लेम्स उद्भवत आहेत ते तुम्हाला कारणं ओळखून घ्यायचे असतात. त्याचे काय काय कारणं आहे ते ओळखायचे असतात, आणि त्याचे काय इफेक्ट होतील आणि त्याच्यावरती काय आपण सॉल्युशन काढावं हे तुम्हाला या फिशबोनवरून समजतं. बघा इथे लिहिलेलं आहे, डॉक्टर काओरू इशिकावा अ जॅपनीज क्वालिटी कंट्रोल स्टॅटिस्टिशियन इन्व्हेंटेड अ फिशबोन डायग्राम. यांनी ही डायग्राम इन्व्हेंट केलेली होती. फॉर इट मे बी रिफर टू ॲज अ इशिकावा डायग्राम, म्हणून त्यांना इशिकावा डायग्राम पण म्हटलं गेलेलं आहे. कारण आपण ह्या वर्ल्डमध्ये बघतो की बरेचसे ज्यांनी शोध लावलेला आहे त्यांच्याच नावावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या आहे. ठीक आहे, पुढे येतं, द डिझाईन ऑफ द डायग्राम लुक्स लाईक द स्केलेटन ऑफ द फिश. जी माशाचा जो साचा असतो, म्हणजे ते आपण म्हणतो सांगाडा म्हणतो, साचा म्हणतो, सांगाडा जो असतो त्याच्यासारखा हा दिसतो. फॉर इट इज ऑफन रेफर्ड ॲज अ फिशबोन डायग्राम, म्हणून याला फिशबोन डायग्रामसुद्धा म्हणतात. मला फिशबोन डायग्राम का, तर त्याचं जे त्यांनी डायग्राम बनवलेली होती त्या सरांनी, म्हणजेच इशिकावा सरांनी, डॉक्टर, त्यांनी ती फिशबोनच्या आकारात बनवली, म्हणजे असं स्केलेटनच्या आकारात बनवली, त्यामुळे त्याला फिशबोन डायग्रामसुद्धा म्हटले गेले, आणि त्याला कॉज अँड इफेक्ट डायग्रामसुद्धा म्हटलं गेलं. बरोबर, पुढे बघू आपण व्हॉट इज फिशबोन ॲनालिसिस, म्हणजे नेमकी फिशबोन आता आहे तरी काय हे डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तर अ कॉज अँड इफेक्ट ॲनालिसिस जनरेट्स अँड सॉर्ट हायपोथेसिस अबाउट द पॉसिबल कॉजेस अँड द प्रॉब्लेम्स विदिन द प्रोसेस by asking participants to list all the possible causes and effects for the identified problems. बरोबर, म्हणजे कॉज अँड इफेक्ट डायग्राम काय आहे, हा एक ॲनालिसिस आहे. कसला, तर हा सगळे जे ग्रुप असतो बसलेला, जे एम्प्लॉईज असतात क्वालिटी डिपार्टमेंटचे, ते सगळे बसतात आणि ते एकाच प्रॉब्लेमवरती, जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यावरती त्याचे काय काय कॉजेस असू शकतात ते कॉजेस ते स्टडी करतात, आणि एक एक वेगळे कॉज ते उद्भवून काढतात. म्हणजे आता जर समजा ॲक्सिडेंट झालेला आहे, एक एक्झाम्पल समजू, एक ॲक्सिडेंट झालेला, तर ॲक्सिडेंट कुठल्या कुठल्या कारणांमुळे झाला, असे ते कारण काय करतात, शोधून काढतात. भरपूर सारे कारण शोधून काढतात, आणि त्याचे इफेक्ट्स काय काय असतील, त्याचे इफेक्ट्स काय होतील हे सुद्धा त्यावर शोधून काढतात. त्यामुळे ह्या डायग्राममुळे काय होतं की जे नसले येणारे कॉजेस जे कोणाला लक्षात ध्यानातही येणार नाही, ते सुद्धा काय होतात, लोकांच्या लक्षात येऊन जातात, आणि ते सुद्धा काय होतात, डिस्कशनमध्ये सॉर्ट आऊट होऊन जातात. म्हणजे याच्यामुळे फ्युचरमध्ये जे काही कॉजेस होणार असतील, म्हणजे फ्युचरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होणार असतील ते आत्ताच क्युअर होऊन जातात, आणि फ्युचरमध्ये प्रॉब्लेम्स येत नाही. इथे यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आस्किंग पार्टिसिपंट्स टू लिस्ट ऑल द पॉसिबल कॉजेस, सगळे कॉजेस जे सगळे जे कारणं आहे त्या प्रॉब्लेमचे ते काय करायचे, लिस्ट आउट करायचे, म्हणजे एक लिस्ट बनवायची त्याची, अँड इफेक्ट्स फॉर द आयडेंटिफाईड प्रॉब्लेम. आणि ते जो आयडेंटिफाय केलेला प्रॉब्लेम, आपण जो काही आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे त्याचे काय काय इफेक्ट्स होत आहेत ते सुद्धा लिस्ट करायचे. बरोबर, दुसऱ्या लाईनमध्ये लिहिलेलं आहे, कॉज अँड इफेक्ट डायग्राम्स कॅन रिफ्लेक्ट आयदर कॉजेस दॅट ब्लॉक द वे टू डिझायर्ड स्टेट. म्हणजे कॉज अँड इफेक्ट डायग्राम काय करते, एक तर ती रिफ्लेक्ट करते, काय म्हणजे रिफ्लेक्ट करते म्हणजे काय, ती शो करते. तर काय शो करते की त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्याने काय ब्लॉक होऊन गेलेले, कुठले वे ब्लॉक झालेले आहे, एक तर प्रोडक्शन थांबून गेलेलं आहे का, प्रोडक्शन होऊन मग डिलेवरी थांबून गेलेली आहे, तर काय झालेलं आहे प्रॉब्लेम, हे ते शो करतं.
ऑर हेल्पफुल फॅक्टर्स नीडेड टू रीच द डिझायर्ड स्टेट. आणि मग त्या कारणाला आपण सॉल्व करू, त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व करू, तिथपर्यंत पोचण्यापुरती आपल्याला काय डिझायर्ड स्टेटपर्यंत त्या पोचायला आपल्याला काय काय ॲक्शन घ्यावं लागतील हे सुद्धा ते आपल्याला सांगते ही डायग्राम. ठीक आहे. बघा मग आता मी तुम्हाला फिशबोनची एक थोडक्यात डायग्राम दाखवून देतो, मग आपण हे पुढचं वाचू. ठीक आहे. बघा ही असते फिशबोन डायग्राम. मुलांनो तुम्ही व्यवस्थित बघू शकतात. अरे फिशबोन डायग्राम कुठे गेली? ओ सॉरी, हां मी याच्यात फिशबोन डायग्राम ॲड नाही केली. मी तुम्हाला यूट्यूबवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं इमेज देऊन देईल. बरोबर, त्याच्यात तुम्ही फिशबोन डायग्राम ती बघू शकतात. बरोबर. पुढे हे आहे व्हॅन शुड यूज अ फिशबोन डायग्राम. मग आता फिशबोन डायग्राम कधी वापरायची? आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हणताय की फिशबोन डायग्राम वापरायची, मग त्याच्याने आपल्याला कॉजेस कळतात की जे काही प्रत्येकजण आपल्या बुद्धीनुसार एक जे काही प्रॉब्लेम आलेला आहे त्याचे कॉजेस आपल्याला दाखवतात, कॉजेस सांगू शकतो. बरोबर. मग हे वापरायचं तरी नेमकी कधी? तर नीड टू स्टडी द प्रॉब्लेम अँड इश्यू टू डिटरमाइन द रूट कॉज. म्हणजे जर तुमच्या कंपनीत एखादी तुमच्या कामामध्ये जर काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल तर तो प्रॉब्लेम मुळासकट तुम्हाला स्टडी करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही फिशबोन डायग्राम वापरू शकतात. ठीक आहे. आणि तो इश्यू जर सॉल्व करायचा तर त्यावेळेस तुम्ही फिशबोन डायग्राम वापरू शकतात. त्याच्यानंतर तुमच्या कामामध्ये काही डिफिकल्टीज येत आहे सुरुवातीला किंवा मध्यस्थी किंवा नंतर शेवटी काही डिफिकल्टीज येत आहे, काही प्रॉब्लेम्स येत आहेत, अडथळे येत आहे किंवा काही ब्रेकडाऊन्स येत आहेत, म्हणजे काही त्याच्यामुळे तुमचं काम थांबून जातं आहे. तर अशा गोष्टींचं जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल, स्टडी करायचं असेल की नाही की हे होतं तरी काय, तर याच्यासाठी तुम्ही फिशबोन डायग्राम वापरू शकतात. त्याच्यानंतर नीड टू आयडेंटिफाय द एरिया फॉर डाटा कलेक्शन. त्याच्यानंतर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ते कुठल्या कारणांमुळे होत आहे, ते कुठल्या एरियामध्ये होत आहे, म्हणजे एक ठराविक स्पेसिफिक एरिया असतो की नाही की ह्यामुळेच हे होत आहे प्रॉब्लेम. तर अशा एरियाचे डाटा कलेक्शन जमा करण्यासाठी तुम्हीसुद्धा फिशबोन डायग्राम वापरू शकतात. त्याच्यानंतर वॉन्ट टू स्टडी वाय प्रोसेस इज नॉट परफॉर्मिंग प्रॉपरली ऑर प्रोड्युसिंग अ डिझायर्ड रिझल्ट. मग तुम्हाला निकाल का नाही मिळत आहे हे तुम्ही बघण्यासाठी सुद्धा फिशबोन डायग्राम वापरू शकता, की तुमची प्रोसेस जी तुम्ही पद्धत वापरताय त्या पद्धतीमुळे तुम्हाला आउटपुट का नाही मिळत आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकतात फिशबोन डायग्रामने. बरोबर. अशा वेळी तुम्ही फिशबोन डायग्राम वापरू शकतात. पुढचं वाय फिशबोन. मग आता मी तुम्हाला हे पण सांगितलं, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हणता फिशबोन डायग्राम वापरायची, ठीक आहे आम्ही वापरतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की केव्हा वापरायची, ते पण मी सांगितलं. मला का वापरायची, फिशबोन का वापरायची, तर हे बघू मुलांना. मग द फिशबोन ॲनालिसिस इज मोस्ट यूज बाय टीम्स. ही फिशबोन एक पद्धत कशी असते, ही टीमद्वारे केली जाते. म्हणजे 8-10 पार्टिसिपंट बसवले जातात, 8-10 जे एम्प्लॉईज असतात ते बसतात आणि ते प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे काय करतं, ते जे काही कॉजेस असतील, जे काही मूळ कारण असतील त्या प्रॉब्लेमचे, ते सगळे लिस्ट आउट करतात. म्हणजे प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येकजण आपापला एक कॉजेस देत जातो. म्हणून त्यामुळे भरपूर सारी लिस्ट बनते की हो ह्या प्रॉब्लेमचा हा कॉज असू शकतो, ह्या प्रॉब्लेमचं हे कारण असू शकतं. बरोबर. मग याच्यामुळे काय होतं की जी प्रोसेस आहे ती रिमॉडेलिंग आपल्याला करता येते. म्हणजे नाही ते कारणसुद्धा आपल्याला तिच्यात माहिती पडतं की आपण जे कधी इमॅजिन पण नसेल केलेलं की अशा कारणामुळे सुद्धा प्रोसेस बंद होते, तसेसुद्धा कारण आपल्या समोर येतात. कारण जर एक सोपं उदाहरण आहे, 4 व्यक्ती जर बसताय तर प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे 4 वेगवेगळे कारणं देईल. तर त्याच्यात असे पण काही कारणं येतात की जे 3 माणसांच्या बुद्धीला येणार पण नाही कधी. ठीक आहे. तर अशामुळे काय होतं, आपण प्रोसेस जी आहे ती रिमॉडेलिंग करू शकतो, म्हणजे पुन्हा नवीन प्रोसेस बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय होईल, रूट कॉजचं माहिती पडेल की मूळ कारण काय आहे आणि अजून त्याच्यावरती पॉसिबल कॉजेस काय होऊ शकतात भविष्यामध्ये, हे सगळं आपल्याला माहिती पडू शकतं. म्हणून आपण काय करावं की फिशबोन वापरावं. बरोबर. पुढे आता हाऊ टू यूज कॉज अँड इफेक्ट ॲनालिसिस. मग आता हे वापरायचं तरी कसं? आता याच्यात वापरायला ही एक पद्धत दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला इथं बनवून दाखवतो छोटीशी. ड्रॉ द होरिझॉन्टल, एक सेंटर लाईन बनवायची तुम्हाला नियर द सेंटर ऑफ द पेज, असं एक सेंटर लाईन बनवायची तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं की लेबल ॲट वन एंड ऑफ द प्रॉब्लेम ऑर गोल. मग इथे तुम्हाला एका एंडला काय करायचं आहे, तुमचा प्रॉब्लेम शो करायचा किंवा गोल शो करायचा. काय होतं आहे, समजा तुमचं प्रोडक्शन लाईन बंद आहे म्हणून मी इथे पी लिहिला. बरोबर. इथे पी लिहिला, हा एक शेवटचा पॉईंट. मग काय करायचं, कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम पार्टिसिपंट्स ऑन एस्पेक्ट ऑफ द सिच्युएशन. मग जी सिच्युएशन आहे की जी काही प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला, त्या प्रॉब्लेमवरती काय करायचं, सगळ्या पार्टिसिपंट्सकडून काय करायची, माहिती गोळा करायची. मग आता पार्टिसिपंट म्हणजे कोण, की जे एम्प्लॉई मी बसवलेले आहे 8 एम्प्लॉई की जे यावरती चर्चा करत आहेत, ते त्यांच्याकडून माहिती गोळा करायची. फॉर द मेन एस्पेक्ट ड्रॉ द लाईन्स ऑफ द सेंट्रल स्पाईन ॲस्पेक्ट रिलेटेड टू पर्टिक्युलर मेन स्पाईन अँड ड्रॉ ऑफ देम स्पाईन. ठीक आहे. मग याला काय करायचं, तुम्हाला अशा लाईन्स बनवायच्या. बरोबर. अशा बघा तुम्ही बघू शकतात, हे असं माश्याचा सांगाड्यासारखं असतं.
म्हणजे मासाचं जे स्केलेटन असतं फिशचं, तुम्ही बघू शकतात हे फिशचं तोंड आणि हे त्याच्यातले ते जे काटे असतात ते असं फिश दिसतं, बरोबर. मग तुम्ही इथे लिहायचं एक एक कारण, काय याचं कारण असू शकतं, याचे कारण, मग इथे इफेक्ट लिहायचा त्याचा, ठीक आहे. इथे पण इफेक्ट लिहायचा, इथे एकेकाचे प्रत्येकाशी तुम्ही कारणं बनवू शकतात. अशी पद्धतीने ही डायग्राम बनते, बरोबर. ही तुम्ही डायग्राम लक्षात घेऊन घ्या मुलांनो कशी बनते. फिशबोन तुम्हाला 100% फिशबोनवरती एक प्रश्न राहीलच. त्याच्यानंतर तुम्ही प्रायोरिटी सेट आउट करायच्या. म्हणजे जसं आता मी तुम्हाला मागे बोललो की तुम्ही ही अशी एक लाईन बनवली, इथे तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो लिहिला, मग तुम्ही असे हे स्प्लाईन्स बनवले याला, बरोबर. मग तुम्ही काय करायचं, प्रायोरिटी वाईज, प्रायोरिटी आता पहिलं इथे पहिलं आलं, मग हे दुसरं आलं, मग हे तिसरं आलं, मग हे चौथं आलं, मग हे पाचवं आलं आणि हे सहावं आलं. मग सगळ्यात पहिला मेजॉरिटीला प्रॉब्लेम काय आहे आणि कॉज काय आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही पहिली प्रायोरिटी द्यायची की ते पहिले सगळ्यात पहिले ते सॉर्ट आउट झालं पाहिजे, कारण ते महत्त्वाचं आहे. मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं आणि मग पाचवं, मग सहावं, मग ज्याला कमी प्रायोरिटी की ठीक आहे हे आपण नंतर सॉर्ट आउट करू शकतो, तुम्ही असं देऊ शकता त्याला. कळलं कशी बनवतात, ठीक आहे. मी तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगतो की कसं द्यायचं. अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, इथे तुमचा जो येतो प्रॉब्लेम लिहायचा किंवा गोल जो काही तो प्रॉब्लेम, मग याला हे द्यायचे स्प्लाईन्स, ठीक आहे. मग तुम्ही ते 1 समजा, इथे 1 पहिली प्रायोरिटी, दुसरी प्रायोरिटी, तिसरी प्रायोरिटी, चौथी प्रायोरिटी, किंवा तुम्ही असं पण करू 1, मग हे 2, मग 3, मग इथे 4, मग इथे 5, मग इथे 6, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात, बरोबर. समजलं फिशबोन काय असतं मुलांनो, कळलं. फिशबोन ही काय आहे, एक कॉज आणि इफेक्ट जाणून घेण्याची एक पद्धत आहे की तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या कामामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते कशामुळे येत आहेत, तर त्याचे कॉजेस आपल्याला जाणून घेण्याची एक ती पद्धत आहे आणि त्याचे इफेक्ट काय काय आहे तर ते आपल्याला याच्यामुळे जाणून घेता येतात, बरोबर. फिशबोन हा कोणी केलेला आहे, डॉक्टर इशिकावा यांनी याचा शोध केलेला होता. एक जॅपनीज ते क्वालिटी स्टॅटिशियन होते, त्यांनी केलेला होता. त्यांच्या नावावरून याला इशिकावा डायग्रामसुद्धा म्हणतात, बरोबर. म्हणता येतं की याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडू शकतो की द फिशबोन डायग्राम इज ऑल्सो नोन ॲज, मग त्याच्यात 4 ऑप्शनमध्ये एक इशिकावा डायग्राम पण असेल, ते सुद्धा येईल, किंवा त्याच्या जागी ते कॉज अँड इफेक्ट डायग्राम पण असेल. तर तुम्हाला माहिती पाहिजे ह्या गोष्टीला 3 नावं आहे. पहिले फिशबोन डायग्राम, दुसरं इशिकावा डायग्राम, तिसरं आहे कॉज अँड इफेक्ट डायग्राम, बरोबर. तर फिशबोनचा इथे कन्सेप्ट संपलेला आहे. मला आय होप की तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्याला समजत नाही मुलांनो, त्यांनी विचारायचं कमेंटमध्ये, तुम्ही कमेंट करायची आणि विचारायचं, ठीक आहे. बिंदास विचारायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढचं आहे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट टूल किट. आता PDCA सायकल. आता PDCA ही काय, ही एक सायकल आहे. आता सायकल म्हणजे चालवण्याची सायकल नाही, तर PDCA म्हणजे काय की एक प्रोसेस असते. आता सायकल कोणाला म्हणतो आपण, की एक पद्धत आहे जी पूर्ण कंटिन्यू होते. म्हणजे आपण प्रोडक्शन रॉ मटेरियल आणलं, रॉ मटेरियलवरून प्रोडक्शन केलं, प्रोडक्शनवरून त्याला फिनिशिंग दिली, फिनिशिंगवरून ते पॅकेजिंगला गेलं आणि मग ते काय झालं, डिलिव्हर झालं, बरोबर. ही काय झाली, एक प्रोसेस झाली. तर ह्या प्रोसेसला वारंवार रिपीट होते, म्हणजे काय त्याला काय म्हणतात, मग सायकल म्हणतात. मग PDCA सुद्धा ही काय एक सायकल आहे क्वालिटीची. तर त्याला काय म्हणतात, PDCA म्हणजेच प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. P फॉर प्लॅन, D फॉर डू, C फॉर चेक अँड A फॉर ॲक्ट. म्हणजेच प्लॅन करा, त्याच्यावरती काम करा, ते काम केलेल्याला चेक करा आणि चेक केल्यावरती ॲक्शन घ्या, बरोबर. समजलं काय आहे काही नाही. प्लॅन करा, पुन्हा सांगतो, PDCA प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. प्लॅन करा, ठीक आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे त्या प्लॅनला इम्प्लिमेंट करा, म्हणजे त्याच्यावरती कार्य करा. डू करा त्याला, ठीक आहे. म्हणजे काय, करणे. चेक करा, ते तुमची जी प्रोसेस ती चेक होते बरोबर आहे का नाही, त्याच्याने काही प्रॉब्लेम्स आढळत आहेत का काय आहे काही नाही, सगळं चेक करा. त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घ्या, ठीक आहे. ॲक्ट म्हणजे ॲक्शन होते. तर बघा इथे लिहिलेलं आहे अ फ्रेमवर्क फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट अँड चेंजेस. आता PDCA सायकल का वापरली जाते, तर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी वापरली जाते. कशासाठी, प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो मुलांनो, क्वालिटी असा चॅप्टर आहे की जो इथून तिथून सर्व कन्सेप्ट सारखाच आहे, फक्त यांचे नावं वेगळे वेगळे आणि थोडंसं मायनॉर डिफरन्स आहे. जसं 5 S सांगितलं ते पण प्रॉब्लेम सॉल्विंगसाठीच होतं आणि नीटनेटकेपणा यायला पाहिजे कंपनीमध्ये, फास्ट टेक्नॉलॉजी, फास्ट वर्क व्हायला पाहिजे म्हणून होतं. काहीजण पण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होतं. फिशबोन पण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटसाठीच आहे, कारण कॉज इफेक्ट आपल्याला समजतात. आता प्लॅन, डू, चेक, ॲक्ट ही सायकलसुद्धा त्याच्यासाठीच आहे. बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट अँड चेंज. म्हणजे हा एक फ्रेमवर्क आहे कशाचा, तर प्रॉब्लेम सॉल्विंगचा. तुम्ही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतात. वाईडली रिकग्नाइज ॲज द बेसिस ऑफ कंटिन्युअली इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ प्रोसेसेस, प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. जे काही तुम्ही प्रॉडक्ट बनवत आहेत, सर्व्हिसेस देत आहेत, किंवा जे काही प्रोसेस आहे तुम्ही बनवता त्यांची क्वालिटी काय करायची, उत्तम करायची, वाढवायची आणि कंटिन्युअस त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ठेवायची. अँड इझी रिमेंबरन्स फॉर 4 लॉजिकल स्टेप्स आर प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला कदाचित याचा फुल फॉर्म कदाचित काय याचा फुल फॉर्म हमखास तुम्हाला विचारलाच जाईल, व्हॉट डू यू मीन बाय PDCA. मग खाली एखाद्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं राहील प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. तर तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे, प्लॅन म्हणजे काय, डू म्हणजे काय, चेक म्हणजे काय आणि ॲक्ट म्हणजे काय. तर ही PDCA सायकल काय करते,
आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येत आहे कंपनीमध्ये, तर आपण ही सायकल वापरून म्हणजे पहिले काय करायचं, प्लॅन करायचा की आपल्याला नेमकं करायचं तरी काय आहे. मग त्या प्लॅनला इम्प्लिमेंट करायचं, कशासाठी करायचं तो इम्प्लिमेंट करायचं, मग त्याला कंटिन्युअली चेक करायचं आणि मग त्याच्यानंतर काय त्याच्याने ॲक्शन होते आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे का नाही होते सॉल्व्ह, हे तुम्हाला त्याच्यावरून बघायला भेटतं. बरोबर. आता प्लॅन डू चेक ॲक्ट ही सायकल जी आहे याचे काहीतरी बेनिफिट्स आहे. बरोबर. मग बेनिफिट्स काय आहे की हा म्हणजे बघा वारंवार तेच येतं याच्यामध्ये की इम्प्लिमेंटिंग सोल्युशन, तुम्हाला सोल्युशन इम्प्लिमेंट करता येतात की हो आता तुम्हाला कळलं आहे बरं का की प्रॉब्लेम कशामुळे येतो आहे, मग त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल, मग तुम्हाला सोल्युशन मिळालं, मग तुम्ही सोल्युशन इम्प्लिमेंट करू शकतात, म्हणजे पुढच्या भविष्यात येतं तो प्रॉब्लेम तुम्हाला परत फेस करावा लागणार नाही. त्याच्यानंतर काय आहे, हा एक प्रॉब्लेम सॉल्विंगची टेक्निक आहे, तुमचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतात तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही एन्श्युअर करू शकतात की तुमचं जे प्लॅन चालतो आहे तो बरोबर तुम्ही ठरवलेल्या स्टँडर्डनुसारच चालतो आहे का नाही चालत आहे हे तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर तुमची क्रिटिकल थिंकिंग आहे, स्किल्स तुमच्या टीमची, तुमचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची तुम्ही ते इम्प्रूव्ह करू शकतात. बरोबर. कारण साहजिक आहे, जर तुमची जर प्लॅननुसार जर नसेल चालत प्रोसेस, जर ठरवलेली प्लॅननुसार नसेल चालत, तर ऑफकोर्स तुम्हाला विचार करावाच लागणार की का नाही चालत आहे. तर याच्यामुळे काय होतात, ओव्हर थिंकिंग होते आणि लोकांचं जे म्हणजे एम्प्लॉईज जे आहे ते क्रिटिकल थिंकिंगमध्ये जातात, म्हणजे त्यांची स्किल वापरतात, ते त्यांची जी माइंड आहे ते रिफ्रेश होतं, वेगवेगळे व्हेरियस टाईप्स ऑफ विचार करतात ते आणि त्याच्यावरती सोल्युशन आणतात. त्याच्यानंतर हे हेल्प्स टू रीच टुवर्ड्स मोर इंटिग्रेटेड सिस्टीम, एकत्रीकरणाकडे ह्याच्याकडे जास्त फोकस जातो मग. बरोबर. आता एक एक्झाम्पल बघूया आपण पी डी सी ए सायकलचं. तर पी डी सी ए सायकल कॅन बी यूज इन मेनी डिफरंट सिच्युएशन. पी डी सी ए सायकल जी आहे, प्लॅन डू चेक ॲक्ट, ही सायकल आपण बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो. तर कुठे कुठे वापरू शकतो, एक एक्झाम्पल आहे बरं काय, भरपूर ठिकाणी वापरू शकतो. वेन प्लॅनिंग टू चेंज अ सप्लायर ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस, आपल्याला एखादी जर जो प्रॉडक्ट सप्लाय करतो आहे, ठीक आहे, तर आपण याचे सप्लायर बदलवू शकतो, त्यावेळेसुद्धा आपण हे करू शकतो. बरोबर. म्हणजे आपण प्लॅन केला की चला आपल्याला काय म्हणता सप्लायर चेंज करायचा आहे, मग आपण डू केला, ठीक आहे, चेंज केला, मग त्याला चेक केला तो कशी सर्व्हिस देतो, मग ॲक्शन, मग आपल्याला काय मिळालं आपण हे बघू शकतो. वेन ट्राईंग टू इम्प्लिमेंट न्यू सेफ्टी प्रोग्राम्स विदिन फॅसिलिटी, जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन इम्प्लिमेंट करायचं आहे, ठीक आहे, आता मला काय करायचं आहे की आय टी आयमध्ये फर्स्ट एडची सर्व्हिस सगळ्यांकडे इम्प्लिमेंट करायची. बरोबर. नाही फर्स्ट एडची चला नाही फर्स्ट एडची नाही, समजा की आपल्याला कॅन्टीन फॅसिलिटी चालू करायची आहे. कॅन्टीनमध्ये काय राहील की दर शनिवारी काय राहील कॉलेजच्या मुलांना तिथे आपण कॅन्टीनमध्ये फॅसिलिटी देऊ कशाची, जेवणाची. तर मी काय करेल, पहिले प्लॅन करेल. बरोबर. मग प्लॅन केल्यावरती त्याच्यावरती मी डू करेल, ठीक आहे, जेवण देईल पण मी मुलांना सॅटर्डेला. मग सॅटर्डेला आपण त्याला चेक पण करू, म्हणजे दरवेळी काय करू, चेक करू याचा काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो का निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स येत आहे, मग त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यावी लागेल आणि त्याचे ॲक्शन रिझल्ट्स काय आहेत ते आपल्याला ते आपण बघू शकतो याच्यामध्ये. म्हणजे एक एक्झाम्पल जनरली एक एक्झाम्पल होतं आहे की आपण कॅन्टीन फॅसिलिटी असं चालू, असे मोस्टली तुम्ही भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतात. वेन प्लॅनिंग टू कंडक्ट अ ट्रेनिंग प्रोग्राम, जर तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे तर तुम्ही बघू शकतात, पहिले प्लॅन करून बघायचा की खरंच करतायत की नाही, ट्रेनिंग होऊ शकतं की नाही पॉसिबल, एम्प्लॉईज येतील की नाही, मग त्याचा काय निष्कर्ष निघेल, त्याचा रिझल्ट काय निघेल, हे सगळं तुम्ही बघू शकतात. अशा ठिकाणी तुम्ही पी डी सी ए वापरू शकतात. बरोबर. हे बघा इथे दिलेलं आहे युजफुल टूल्स, प्लॅन डू चेक ॲक्ट. प्लॅनमध्ये काय गॅप ॲनालिसिस, फॉल्ट ट्रीज ॲनालिसिस, वेस्ट ॲनालिसिस, ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे, प्रोसेस मॅपिंग, हे खूप सगळ्या ह्या क्वालिटीचे आहे. गॅन चार्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, कन्फ्लिक्ट रिसोल्युशन, हे सगळं जे क्वालिटीचा पार्ट आहे मुलांनो, हे तुम्हाला एवढं सगळं सिलेबसला नाही आहे, पण हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे क्वालिटीला इंजिनिअरिंगला वगैरे असतं, हे आम्हाला सगळं इंजिनिअरिंगला होतं हे. बरोबर. तर आपण बघितलं की क्वालिटीमध्ये आपण काय काय शिकलो. पहिले तर क्वालिटी म्हणजे काय आहे ते शिकलो, त्याच्यानंतर QMS वगैरे शिकलो. बरोबर. क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम शिकलो, त्याच्यानंतर 5S शिकलो, सेरी, सिटॉन, सिकेट्सू, सिटसुक, सिसो, कायझन शिकलो, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजेच फिशबोन शिकलो, कॉज इफेक्ट डायग्राम, इशिकावा डायग्राम आणि फिशबोन डायग्राम. त्याच्यानंतर आपण PDCA सायकल शिकलो, म्हणजेच प्लॅन डू चेक ॲक्ट. बरोबर. याच्यात जर कोणालाही काही अडचण असेल तर तुम्ही बिंदास मला कमेंट करून मुलांना विचारू शकतात. असं नाही की मी जळगाव गव्हर्नमेंट ITIला शिकवतो म्हणून जळगावचीच मुलं मला विचारतील. तुम्ही हा व्हिडिओ जितक्याही मुलांपर्यंत पोचतो आहे, तितके मुलं जर काही अडचण असेल तर तुम्ही मला तिथे कमेंट करून विचारू शकतात. ओके. मी तुम्हाला एनी टाईम ॲन्सर द्यायला तयार राहील. ठीक आहे. मी प्रयत्न करेल की मी तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकेल. हळूहळू वर्कशॉपचे पण व्हिडिओ बनायचे आहे तसं, पण हळूहळू वेळेनुसार मला पहिले ES कंप्लीट करायचं आहे, कारण मी प्रॉपर ES विषय शिकवतो आहे, त्यामुळे मला ES पहिले कंप्लीट करायचं आहे सिलेबस. ठीक आहे मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढं मेहनतीने सर्वजण व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही अभ्यासात लक्ष द्या आणि व्हिडिओ नक्की बघा, सबस्क्राईब करा.
बरोबर. आणि त्यासोबतच इतर मुलांनाही शेअर करा, जेणेकरून आम्हीसुद्धा मोटिवेट होऊ आणि तुम्हीसुद्धा स्टडीमध्ये फोकस करू शकाल. कारण मुलांनो, लॉकडाऊनचा प्रभाव बघता तर हे लॉकडाऊन कधी कोरोनाचा प्रभाव बघता हे लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही. आणि ऐनवेळी तुमची तोंडावर परीक्षा येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यास करत राहा. असं नका समजू की सुट्ट्या चालू आहे म्हणून आमचे हे एन्जॉयमेंटचे दिवस आहे, तर हे एन्जॉयमेंटचे दिवस नाही असं समजा. PL आहे, तुम्हाला प्रिपेरेटली लीव्ज मिळालेलं आहे तुम्हाला, बरोबर. तर तुम्ही त्याच्यात अभ्यास करा आणि बेस्ट लक. ठीक आहे, मी पुढच्या व्हिडिओत आपण न्यू चॅप्टर सुरू करूया. आय थिंक सो, मला तरी असं वाटतं आहे की आपण न्यू युनिट एक तर लॉचं करावं, म्हणजे जे काही कलम वगैरे कायदे कानून आहे, फॅक्टरी ॲक्ट वगैरे त्याचा करावा. किंवा नाही तर तुम्ही मला सजेस्ट करा की सर तुम्ही हा युनिट शिकवा. तुम्ही जरी मला टॉपिक सांगितला की मी सर मला हा टॉपिक जमत नाही, तुम्ही ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तरी मी तो व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे, तिथपर्यंत थँक्यू.